नमस्कार. स्वास्थ्यधारामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. मी डॉक्टर सुहास काटे, सुजोग थेरपिस्ट, पतंजली योगा प्रभारी, शस्त्रचिकित्सक, प्राणिक आणि निसर्गतज्ञ आणि कौन्सिलर असे विविध उपक्रम राबवतो. आज आपण मुद्रा विज्ञान, मुद्रा आपण शिकणार आहोत. विविध मुद्रा, मूत म्हणजे आनंद, आणि ज्यामुळे आपल्याला आनंद मिळतो त्याला मुद्रा असं म्हटलेलं आहे. आनंद देणारी जी क्रिया आहे त्याला मुद्रा असं म्हटलेलं आहे. आपण पाहतो की भगवान गौतम बुद्ध, महावीर हे एका विशिष्ट आसनामध्ये बसून त्यांची मुद्रा लागलेली आहे. ध्यान मुद्रामध्ये बसलेले असतात ते. आपण आज पहिली मुद्रा शिकणार आहोत, हे ज्ञान मुद्रा किंवा ज्ञान मुद्रा. अंगठ्याचा अग्रभाग तर्जनीच्या अग्रभागाशी घालायचा, बाकी 3 बोटं सरळ आणि गुडघ्यावर ठेवायचे, पाठीचा कडा सरळ, मान सरळ, डोळे बंद करायचे. अंगठा जे आहे ते अग्नीचं प्रतीक आहे, तर्जनी जी आहे ती वायूचं प्रतीक आहे, मध्यमा आहे ही आकाश तत्व आहे, त्याच्यानंतर अनामिका जे आहे ते पृथ्वीतत्व आहे, आणि करंगळी आहे शेवटची ती जगतत्व. असे 5 तत्व आपल्या शरीरामध्ये आहेत. त्या पहिली मुद्रा लावल्यानंतर आपलं अग्नीचं प्रेशर पडतं वायूवरती. श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडायचा आहे. 2 ते 5 मिनटं या स्थितीमध्ये बसले आपल्याला ज्ञानाची प्राप्ती होते. भगवान गौतम बुद्धांना बोधी वृक्षाखाली ही विद्या प्राप्त झाली होती, म्हणून त्याला बोधिसत्व असं म्हटलेलं आहे. नंतर आपण दुसरी मुद्रा पाहू. आपण ही जी कपालभातीमध्ये याची मुद्रा लावायची असते, ही वायुमुद्रा. तर्जनीचा अग्रभाग तशा मूळ भागाशी घालायचा, बाकी 3 बोटं सरळ आणि आपल्या मांडीवरती ठेवायचे. आता अग्नीचं प्रेशर आहे वायूवरती. आपल्या शरीरामध्ये वात विकार असतात, वात असतं. या अग्नीच्या प्रेशरमुळे तो वात आपला नियंत्रणात येतो. वात, पित्त, कफ अशा 3 प्रकृती आहेत. ही मुद्रा घेऊन कपालभाती क्रिया केली तर जास्त लाभ होतो. वात विकार आहे, कमरेचं दुखणं आहे, पाठीचं दुखणं आहे, अजून काही गुडघ्याचं दुखणं आहे, असे विविध दुखणे आपले कमी होतात या मुद्रेमुळे, म्हणून याला वायू मुद्रा असं म्हटलेलं आहे. तिसरी मुद्रा आहे अपान वायुमुद्रा. पहिले वायुमुद्रा घ्यायची, मग अपान मुद्रा घ्यायची. अपान मुद्रा म्हणजे मध्यमा आणि अनामिका हे लावायचे इथे अशाप्रमाणे. अपान वायू मुद्रा. जे हार्ट पेशंट्स आहेत त्यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. आपण जिना चढताना आपला श्वास फुलतो, लिफ्ट नसते, त्यावेळेला ही मुद्रा घेऊन, किंवा आपण जातो माहूर गडावरती किंवा कुठच्याही गडावरती जातो तेव्हा धाप लागते, तेव्हा ही मुद्रा लावली की अपान वायू मुद्रा घेऊन आपण जर चढावी केली तर आपल्याला त्रास कमी होईल. त्याच्यामध्ये आपल्या श्वासोच्छ्वास वाढणार नाही त्याच्यामध्ये. आणि जे हृदयरोगी आहे ज्यांना असं वाटतं की आपल्याला हार्ट अटॅक येतो आहे, त्यावेळेला हे मुद्रा घेऊन बसलं तर आपला हार्ट अटॅकपासून, हृदयविकारापासून बचाव होऊ शकतो. तिसरी मुद्रा आहे, बऱ्याच लोकांना पचनाचा त्रास असतो, डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे, कॉन्स्टिपेशनचा प्रॉब्लेम आहे. अपान मुद्रा. अंगठ्याचा अग्रभाग घ्यायचा आहे. ही जी अंगठा आहे हा मध्यमा आणि जी अनामिका आहे त्याच्याशी घालायची. बाकी 2 बोटं सरळ, बाकी ही करंगळी आणि तर्जनी हे सरळ आहे. बसायचं शांतपणे. अपान मुद्रा. अपान मुद्रा लावली की तुमचं जेवणाचे जे त्रास आहे, कॉन्स्टिपेशनचं आहे, अपचन होतं, असे विकार जे आहे हे दूर होतात. ॲसिडिटी आहे. अपान मुद्रा म्हणून त्याला अपान मुद्रा म्हटलेलं आहे. अपान मुद्रा. त्यानंतर आपण पाहणार त्याच्यामध्ये प्राणमुद्रा. आता ही तर्जनी आहे आणि मध्यम आहे, हे लावायचं आपल्याला अंगठ्याच्या अग्रभागाशी, आणि बाकी 2 बोटं सरळ ठेवायचे आपल्याला अशा रीतीने. तर्जनी आणि अनामिक, बाकी 2 बोटं सरळ आहे. तर्जनी आणि मध्यमा. बसायचं. बरेच लोक उपवास करतात, भूक लागते, चतुर्थी आहे, गुरुवार आहे, शनिवार आहे, या दिवशी ही मुद्रा घालून बसला तर मग भूक लागणार नाही, भूक तुमची नियंत्रित होईल आहे. म्हणून याला प्राणमुद्रा, प्राणशक्ती जागृत होते, शरीरामधली प्राणशक्ती जागृत होते, हिला
प्राण मुद्रा म्हणून म्हटलं. प्राण मुद्रा. बऱ्याच वेळा आपण प्रवास करतो आणि त्या प्रवासामध्ये बरेच वेळ 2 तास 3 तास आपल्याला वेगवेगळ्या जागा मिळत नाही. त्यावेळेला आपल्याला खूप तीव्र इच्छा होते, पण गाडी थांबत नाही. त्यावेळेला आपल्याला करायचं हे वरुड मुद्रा. करंगीचा अग्रभाग अंगठ्याच्या मूळ भागाशी घालायचा आणि त्यांनी अंगठ्याने प्रेशर द्यायचं आहे अशा रीतीनं. वरुड मुद्रा. अग्नीचा प्रेशर आहे वरुडवरती, जगवरती, आणि ही युरिन अपील कंट्रोल होते. ही मुद्रा घालून बसवली त्याच्यामध्ये, म्हणून याला वरुण मुद्रा किंवा जगमुद्रा असं म्हटलेलं आहे. 2 ते 3 तास आपण युरिन अपील कंट्रोल करू शकतो ही मुद्रा घालल्यानंतर. पुढची मुद्रा आहे आपली पृथ्वी मुद्रा. अंगठ्याचा अग्रभाग हा अनामिकेच्या अग्रभागाशी घालायचा. अंगठ्याचा अग्रभाग अनामिकेच्या अग्रभागाशी घालायचा. आपल्या शरीरामध्ये व्हिटॅमिनची कमतरता असते. व्हिटॅमिन B12, B2, व्हिटॅमिन D, हे सगळे व्हिटॅमिन्स आपल्याला पुरं होणे. व्हिटॅमिनची कमतरता ही पृथ्वी मुद्रामुळे मिळते आपल्या याच्यामध्ये. स्टेबल होतं, मग व्हिटॅमिन्सची आपली कमतरता दूर करते. थंडीचे दिवस सध्या चालू आहेत, थंडी वाजते सकाळी. मग शरीरामध्ये उष्णता निर्माणासाठी आपल्याला करायची आपल्याला सूर्यमुद्रा. फक्त ही मुद्रा तुम्हाला हिवाळ्यामध्ये गावायची, उन्हाळ्यामध्ये गावायचे नाही आहे. अनामिकेचा अग्रभाग अंगठ्याच्या मूळ भागाशी गावा. बाकी 3 बोटं सरळ आहे. अंगठ्याचं प्रेशर आहे तुमच्या पृथ्वी तत्वावरती. ही मुद्रा घालून तुम्ही बसलं, प्राणायाम केला, तर तुम्हाला शरीरामध्ये उष्णता निर्माण झालेली आढळून येईल. त्याच्यामध्ये सूर्यमुद्रा म्हणून त्याला सूर्यमुद्रा असं म्हटलं आहे. थंडीच्या दिवसात ही अवश्य घाला. सध्या थंडीचा जोर वाढलेला आहे. ही मुद्रा घालून बसलं तर थंडीचा त्रास आपल्याला होणार नाही. यानंतर आपण पाहणार त्याच्यामध्ये थायरॉइडसाठी हात असे इंटरलॉक करायचे. डाव्या अंगठ्यावरती उजवा अंगठा आणि डावा अंगठा असा वर. आपण पाहतो शेकोटीभोवती अशी लक्ष बसलेले असतात. ही आहे लिंग मुद्रा, LING, लिंग मुद्रा. आणि ही मुद्रा गाऊन तुम्ही जर कपालभाती क्रिया केली तर तुमची थंडी निघून जाईल. शरीरामध्ये उष्णता निर्माण आहे. लिंग मुद्रा 5 मिनटं. प्रत्येक मुद्रा हे 2 ते 5 मिनटंच लावायची आपल्याला, जास्त त्याची गरज नाही. त्याच्यामध्ये शांत ठिकाणी बसेल. ज्यांना थायरॉइडचा त्रास असतो त्यांच्यासाठी आहे शंख मुद्रा. अंगठ्यावरती 4 बोटं घ्या. हा अंगठा आपला दुसऱ्या हाताच्या तर्जनी घ्यावा. ही शंखाकृती झाली आता. ही पण शंखासारख्या आकारात झाली याच्यामध्ये. शंख मुद्रा थायरॉइडच्या पेशंटसाठी अत्यंत उपयुक्त मुद्रा आहे ही शंख मुद्रा. थायरॉइडच्या पेशंटने याचा उपयोग करून पाहायचा आहे, प्रयत्न करून पहा, आणि निश्चितच तुम्हाला लाभ मिळेल. हे मुद्रा विज्ञान शास्त्र आहे, जुनं शास्त्र आहे. यानंतर बऱ्याच लोकांना राग येतो आणि तो राग आवरला जात नाही, आणि मग आपलं ब्लड प्रेशर वाढतं, आवाज आपला बदलतो, डोळे लाल होतात. अशा वेळेला आपल्याला ही झाली आहे शांत मुद्रा. ही 5 बोटं जी आहेत ही अशी नागपुडीवर घालायची. नागपुडीच्या अग्रभागावरती लांब श्वास घ्यायचा आणि श्वास सोडा. परत लांब श्वास घ्या, श्वास सोडा, लांब श्वास घ्या, श्वास सोडा. तुमचं 2 मिनिटांमध्ये तुमचं मन शांत होईल. तुमचा जो राग आलेला आहे तो त्याच्यामध्ये तुमचं कंट्रोल होईल, नियंत्रित होईल. रागावरती नियंत्रण मिळवण्यासाठी ही शांत मुद्रा आहे. अतिशय सोपी मुद्रा आहे. यानंतर परत आपण मनस्थिती आपली खरंच बिघडलेली असते, काय करावं काही कळत नाही. अशा वेळेला तुम्हाला दुसरी मुद्रा लावायची. ज्यामध्ये हे 4 बोट असे लावायचे, अंगठा असा लावायचा, आणि एक डोळा बंद करून दुसऱ्या डोळ्याने पाहायचं त्याच्यामध्ये, आणि मग हा दुसरा डोळा पण बंद करायचा आहे आणि ओमचं उच्चारण करायचं आपल्याला.
थोड्या तास आपलं डिप्रेशन आलेलं असतं, मनस्थिती बिघडलेली असते, मनामध्ये विविध नकार विचार आले असतात, ते निघून जातात त्याच्यामध्ये. अशा प्रकारे हा मुद्रा विज्ञान आहे. याच्यापैकी काही मुद्रा आपल्याला शिकवल्या गेलेल्या आहेत. तर आपल्याला हे ज्ञान कसं वाटलं याच्याविषयी आम्हाला कळवा, निश्चित कळवा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि आपल्या काय जर फायदा झाला असेल तर आम्हाला निश्चित कळवा. दररोज आपण नवीन नवीन ज्ञान घेऊन येणार आहोत. त्याच्यामध्ये आपल्याला हे ज्ञान मिळतं आहे ते इतरांना द्यायचा प्रयत्न करायचा आपल्याला. आता डोळे बंद करा. आपण 3 वेळा ओंकाराचं उच्चारण करूया. लोका समस्ता सुखिना भवन्तु. ओम शांती शांती शांती. आपण डोळे उघडा. शेवटची मुद्रा आहे तुमची ध्यान मुद्रा. डाव्या हाताच्या पंजावरती उजव्या हाताचा पंजा ठेवायचा आहे. गौतम बुद्ध महावीराचा बसायच्या वेळेला. आणि आपल्याला ध्यान लागते या मुद्रा भागामुळे. आपण आपला अमूल्य वेळ दिला त्यासाठी आपल्या सगळ्यांचं आभार, अभिनंदन. परत भेटूया नवीन दिवशी. तोपर्यंत अल्पविराम चेहऱ्यावरती नेहमी स्मितहास्य ठेवायचं आपल्याला आणि आनंदाने जगायचं आहे. करो योग रहो निरोग. ओम.